महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी पावसासंदर्भातली आहे। संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचं दमदार आगमन झालं। मुंबईत अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेला पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय। दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रिय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सून रेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। दरम्यान मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमध्ये येत्या 2 दिवसात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचं आगमन जाहीर करण्यात येणार आहे। तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर पुढील 3 ते 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मुंबईकरांना काहीशी उकाड्यापासून सुटका मिळालेली आहे। मात्र मुंबईकरांनी अलर्ट असण्याची गरज आहे। हवामान खात्याकडनं येलो अलर्ट मुंबई शहरासाठी लागू करण्यात आलेला आहे, त्यामुळे गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर जाणं पसंत करावं। आता आपण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहोत। मरीन ड्राईव्ह जर आपण पाहायला गेलं तर हा सतत गजबजलेला परिसर आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईत काल सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात जे आहे हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज मुंबईत येलो अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सखल भागात जे आहे हे पाणी साचण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडनं एक इशारा सुद्धा देण्यात आला की मच्छीमारांनी जे आहे हे समुद्रात जाणं टाळावं, कारण का येलो अलर्ट असल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे हा होणार आहे। त्यामुळे मच्छीमारांनी खास करून समुद्रात जाणं जे आहे हे शक्यतो टाळावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे काल अनेक ठिकाणी तारांबळ जी आहे ही उडालेली आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जो आहे हा मुंबई शहरासाठी देण्यात आलेला आहे। तर रायगड आणि रत्नागिरी या शहरांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी जर जास्त मुसळधार पाऊस असेल किंवा ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचतंय त्या ठिकाणी जाणं शक्यतो जे आहे हे टाळण्यात यावं असं आवाहन हवामान खात्याकडनं करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश धनगडसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर उशिरा का होईना पण अखेरीस पावसानं राज्यामध्ये हजेरी लावली आणि पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्यानं काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहू लागलेत, तर ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आणि पहिल्याच पावसामध्ये नागरिकांची तारांबळ उडाली। शहरातील अनेक भागात घरांमध्ये पहिल्याच पावसात पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं। सोलापूर शहरात शनिवारी 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मंगळवार बाजार परिसरातील गणेश शॉपिंग सेंटर समोरचा रस्ता देखील जलमय झाला होता। या भागातील पेट्रोल पंपामध्ये तर कमरे इतकं पाणी साचलं होतं। सोलापुरातून आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। प्रीतम, कालच्या पावसात सोलापूरकरांची काय अवस्था झाली? नक्कीच आपण पाहू शकतो की सोलापुरात पहिल्या पावसाने दमदार अशी एंट्री घेतलेली आहे। मात्र जे काही महिनाभरात जो काही पाऊस होता तो एका दिवसात पडल्यागत पाऊस पडला आहे। सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर काही भागात अक्षरशः पावसाने घरात दुकानात अशा प्रकारची शिरकाव केलेला आहे की नागरिकांना त्यामुळे भयंकर त्रास झालेला आहे। आणि त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेकडून काही नाले सफाईची जी काही व्यवस्था करण्यात आली होती, मात्र ती आपल्याला दिसून येत नाहीये। त्यामुळे नाले सफाई जी झाली आहे त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। त्यामुळे सोलापुरातील जे काही कामं झालेले ते झालेले आहेत का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि महानगरपालिकेने शहरातील नाले सफाई बाबतीत कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। मात्र अशा प्रकारे जर सोलापूरकरांना त्रास होत असेल आणि पहिल्याच पावसात जर आज होत असेल तर अजून येणाऱ्या 4 महिन्यात सोलापूरकरांची अवस्था काय होईल हे पाहण्यासारखे असणार आहे। अगदी बरोबर आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।
आता पुढे लातूरच्या निलंगा तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली. पहिल्याच पावसात नाले आणि ओढे भरून वाहू लागलेत. ओढ्याला पूर आल्यामुळे निलंगा तालुक्यातील कोराळी आणि कासार शिरशी येथील पूल पाण्याखाली गेलेत. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक खोळंबली. लातूरच्या निलंगामधली ही दृश्य आहेत आणि पहिल्याच मुसळधार पावसामध्ये निलंग्यातली काय परिस्थिती निर्माण झाली आहे. अगदी रस्त्यांना सुद्धा ओढ्याचं स्वरूप आलंय. काही गावांचा संपर्क त्यामुळे तुटला. ही दृश्य लातूरच्या निलंग्यातली. हा तर पहिलाच पाऊस आहे, मात्र पहिल्याच पावसामध्ये अशी नागरिकांची दैना उडाली. पुणे जिल्ह्यातल्या खेड शिवापूर परिसरात मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. मुसळधार पावसामुळे पुणे सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. या पावसात काही वाहनं बंद देखील पडली. पावसाळ्यापूर्वी कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे पहिल्याच पावसात महामार्ग प्रशासनाच्या कामाची दुरवस्था झाली. त्यामुळे नागरिकांनी महामार्ग प्रशासनावरती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. खेड शिवापुरातली ही दृश्य आहेत. वाहतूक खोळंबली होती. अर्थात या पाण्यातून या वाहनांना वाट काढावी लागली. काही वाहनं या पाण्यात घातल्यानंतर बंद सुद्धा पडली. सर्व्हिस रोडवरती साचलेलं हे पाणी खेड शिवापूरमधलं. आता हीच रिक्षा पहा जी या पाण्यातून जात असताना बंद पडली. खेड शिवापूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या सर्व्हिस रोडवरती पाणी साचलं. त्यामुळे महामार्ग प्रशासनानं यासाठी काय उपाययोजना केली असे प्रश्न आता नागरिक विचारतायत, वाहन चालक विचारतायत. लोणावळा खंडाळा भागात सुद्धा मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. गेल्या 24 तासात लोणावळा शहरात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे आणि उत्तर पूर्व अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. कोकण, गोवा किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूरकरांसाठी आता एक मोठी बातमी आहे. कोल्हापुरातील उपसाबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे नदीच्या पाण्याची उपसाबंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि राज्यामध्ये मान्सूनचं आगमन लांबल्यामुळे पाटबंधारे विभागानं कडक भूमिका घेतली होती. फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलं होतं. मात्र आता ही उपसाबंदी मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळालाय. कुकडीच्या पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नगर जिल्ह्याला हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे अशी मागणी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे. तसंच पाण्याबाबत नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते गप्प का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. नगर जिल्ह्याला त्याचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. आम्ही काय त्यांच्यामधून काही मागत नाही. वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय झालाय. त्यांचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये त्यांनी कधीही नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून दिलं नाही आणि त्यामुळे एवढे वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी न येऊन देणे आणि मग आम्ही असं करू आणि तसं करू, मला वाटतं पूर्ण चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आता आमदार आहेत ज्यांचं कुकडीचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, ते काय भूमिका घेतात याच्यावर हे मला पाहणं आहे आणि हे नगरच्या जिल्ह्याची जनतेसमोर आता स्पष्ट होणार आहे की कोण त्यांच्यासाठी उभं राहू शकतं आणि कोण त्यांच्यासाठी नाही. पाण्याच्या शोधात धुळे शहरातील महिंदळे परिसरात माकडांची टोळी आढळली. 5 ते 6 माकडांची ही टोळी पाहण्यासाठी लहान मुलांनी गर्दी केली होती. काही नागरिकांनी या माकडांना खाण्यासाठी मिष्टान्न दिलं. जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती आहे. तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे. वनक्षेत्रामध्ये जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे वन्यजीवांनी आता शहराकडे पाण्यासाठी वाट धरल्याचं चित्र दिसतंय.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या जुहू चौपाटीवरती फिरायला गेलेली 5 मुलं समुद्रात बुडल्याची घटना ताजी असतानाच आता जुहू बीच परिसरातच आणखी 2 मुलं बुडता बुडता वाचली आहेत. सांताक्रूज पोलीस ठाण्याच्या एका हवालदारामुळे दोन्ही मुलांचे प्राण वाचलेत. जुहूच्या कोळीवाडा लँडिंग पॉइंट जुहू बीचवरती 2 मुलं समुद्रात गटांगळ्या खात असल्याचं लक्षात येताच कर्तव्यावरती असलेले पोलीस हवालदार बेले यांनी जीव धोक्यात घालून खोल पाण्यात उतरून दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढलं. या मुलांवरती प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरेदी केलेली तब्बल 7,000 क्विंटल धान गायब झाल्याची घटना घडली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरती खरेदी करण्यात आलेला 7,000 क्विंटल माल किंवा धान्य संस्थांच्या गोदामात उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यस्तरीय भरारी पथकानं केलेल्या तपासणीत ही गोष्ट उघड झाली. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील 3 संस्था रडारवरती आहेत. शिवाय या संस्थांना वारंवार धान जमा करण्याच्या सूचना करून सुद्धा त्या जमा करत नसल्यामुळे आता या संस्थांना नोटीस बजावून धान जमा न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते. राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घोटाळ्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018 ते 19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. तर टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरल्याचं किंवा टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेनं दिलेत. या संदर्भात राज्य परीक्षा परिषदेनं बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कारवाईचे आदेश दिलेत. यामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. आता एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेतला जातोय. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या विलंबानं असतील तर काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात आजच्या ब्लॉकबद्दलची अधिक माहिती. तर मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये पहिल्याच पावसाचा जोर पाहायला मिळालाय. जाधववाडी, राऊतवाडी, शिरढोण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं ओढे आणि नदी तुडुंब भरून वाहू लागलेत. तर रात्री पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि त्यामुळे परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जाधववाडी, राऊतवाडी आणि शिरढोण तसंच वडझिरे भागात जलमय झालेला आहे आणि पावसाच्या आगमनानं रखडलेल्या पेरण्या करण्यात शेतकरी व्यस्त झालाय. पहिल्याच पावसात मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर दाट धुकं आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पावसाची रिपरिप सुरू आहे आणि इथल्या धुक्यामुळे इथला निसर्गरम्य असलेला परिसर आणखीनच खुलून दिसतोय आणि त्याचीच काही दृश्य ही आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. आणि या धुक्यामुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललेलं पाहायला मिळतंय. पुढची बातमी पाहूया. दुकानासमोर उभी असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरामध्ये उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
सुदैवानं या स्फोटामध्ये जीवितहानी झाली नाहीये, मात्र एक जण किरकोळ जखमी झालाय. या स्फोटाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ये हमने नई गाड़ी लिए थे, ये अभी अंडर वारंटी है. इसको चार्जिंग को लगा के बच्चा जब बैटरी लगा रहा था तो इसका ब्लास्ट हो गया. इतना बड़ा ब्लास्ट था कि उसमें कम से कम 2 से 3 लोग हैं तो मर सकते थे. इतनी बड़ी आग है तो लगी थी, कुछ दिख नहीं रहा था और बहुत बड़ा ब्लास्ट हुआ है यहाँ पे. नाशिकच्या नांदगाव इथे बस स्थानकावर उभ्या असलेल्या एसटीनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. अवघ्या काही क्षणात संपूर्ण बसला आगीनं वेढा घातला. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. तब्बल 53 तास इस्लामपूर पेठ येथील राजाराम बापू बँकेतील मुख्य शाखेत ईडीचे 10 ते 12 अधिकारी आपल्या 4 वाहनांसह पारेख बंधूंसह इतर 5 व्यापाऱ्यांच्या खात्यांची चौकशी करण्यासाठी बँकेमध्ये ठाण मांडून बसले होते. आणि 53 तासानंतर चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज पहाटे ईडीचं पथक हे मुंबईकडे रवाना झालेलं आहे. आणि त्यामुळे या बँकेमध्ये चौकशी कामी अडकलेल्या 80 कर्मचाऱ्यांची पहाटे 5 वाजता सुटका झालेली आहे आणि ते घरी परतलेले आहेत. सांगलीमधील पारेख बंधूंसह 5 व्यापारींवर 2 दिवसांपूर्वी ईडीनं छापा टाकून चौकशी सुरू केली होती. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ, तब्बल ईडीचे अधिकारी आले होते आणि 53 तास चौकशी सुरू होती. आता ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत. काय अपडेट? प्राजक्ता, आपण म्हणताय तसं बरोबर आहे. ईडीचे अधिकारी शुक्रवारी सांगलीत दाखल झाले पाटेला. पारेख बंधू यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या काही निकटवर्ती आणि इतर व्यापाऱ्यासह 5 व्यापाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या आणि यांच्या आर्थिक अनियमिततेच्यामुळे राजाराम बँकेवर सुद्धा धाड टाकण्यात आली होती. आणि ती शुक्रवारी रात्रीपासून ते आज पाटेपर्यंत ही धाड चालू होती. यामध्ये बँकेतील जी 80 कर्मचारी आहेत तिथे अडकून पडले होते आणि त्यांना आत येता येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. ईडीचे अधिकारी ज्या व्यापाऱ्यांच्या घरी धाडी पडल्या होत्या त्यांच्या आर्थिक जे काही व्यवहार होते त्या बँकेत खातं होतं, त्यामुळे त्या राजाराम बँकेत ही चौकशी करत होते. आज ईडीचे अधिकारी आपली चौकशी करून मुंबईला रवाना झाले आहेत. प्राजक्ता. बरं आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत टॉप 18 बातम्या.